हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK ट्रिपल एस सीसॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. तर पाहूयात आजच्या हिंदू पेपरमध्ये आपल्याला काय आहे. सगळ्यात पहिली न्यूज काय होती? अपोजिशन मस्ट मोशन टू रिमूव्ह लोकसभा स्पीकर बिर्ला. बरोबर. बस पहिली गोष्ट काय होती याच्यामध्ये? कोण आहेत बिर्ला लोकसभा स्पीकर? याच्यामध्ये सगळ्यात बेसिक पासून लोकसभा स्पीकर कोण असतं, ते कसे निवडले जातात, त्यांच्यासाठी निवडण्यासाठी काय क्रायटेरिया आहेत, त्या झाल्या गोष्टी. त्याच्यानंतर मग त्यांना रिमूव्ह करायची जी प्रोसेस आहे ती कशी आहे, त्याच्यासाठी कोणती मेजॉरिटी लागती, काय लागती, मग स्टार्टिंग पासून त्याच्यासाठी काही मोशन लागतं का, की मिनिमम एवढ्या लोकांनी साईन केलं तरच ते मोशन चर्चेसाठी येईल किंवा वोटिंगसाठी येईल. त्याच्यानंतर त्याला कोणती मेजॉरिटी लागते ती गोष्ट झाली. मग ही जी गोष्ट आहे लोकसभा स्पीकरची जी रिमूव्हल प्रोसेस आहे, त्याला इम्पीचमेंट मोशन म्हणतात की नाही म्हणत, आणि त्याचबरोबर ती कॉन्स्टिट्यूशन मध्ये, लोकसभेच्या रूल्स मध्ये कोणत्या ऍक्टने गव्हर्न केले जातात या गोष्टी झाल्या. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये अजून कोणती गोष्ट येते, नो कॉन्फिडन्स मोशन जे त्याचबरोबर नो कॉन्फिडन्स मोशन जे आहे, जर समजा लोकसभा स्पीकरचं रिमूव्हल झालं, त्यांनी मोशन आणलं आणि लोकसभा स्पीकरचं जर रिमूव्हल झालं, तर मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला सुद्धा, जे कॅबिनेट मिनिस्ट्री किंवा गव्हर्नमेंट आहे, तर त्यांना सुद्धा रेजिग्नेशन द्यावं लागतं की नाही द्यावं लागत, ती सुद्धा गोष्ट आपल्याला पाहायला पाहिजे. आणि त्याचबरोबर नो कॉन्फिडन्स मोशन बद्दलच्या सुद्धा गोष्टी झाल्या, की लोकसभेच्या स्पीकरला नो कॉन्फिडन्स मोशन बाबत कोणते कोणते अधिकार असतात, त्या गोष्टी झाल्या. याच्यामध्ये कोणतं कारण द्यावं लागतं, नाही द्यावं लागत, त्याच्याबाबत कोणते रूल्स आहेत, कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही गोष्टी सांगितल्यात, की लेजिस्लेशन काही तयार केले गेले, की कोणते रूल्स आहेत, त्याबाबत लोकसभेच्या स्पीकरला कोणते कोणते राईट्स आहेत, ते त्याला ऍक्सेप्ट करावंच लागतं, नाही करावं लागत, किंवा त्याला काही डिस्क्रिप्शन आहेत की नाही, या गोष्टी आपल्याला एक्झामसाठी महत्वाच्या आहेत. पुढची न्यूज काय होती? पुढची न्यूज काय होती? बॉन्डेड लेबर कंटिन्यूज डिस्पाइट 50 इयर्स ऑफ इट्स अबॉलिशन. आता आपल्याला माहिती की फंडामेंटल राईट्स जे आहेत आपले, 21 मध्ये काय सांगितले? पर्सनल जे आहे पर्सनल लिबर्टी वगैरे त्या गोष्टी झाल्या, आणि 23 मध्ये सांगितले की बॉन्डेड लेबर जे झालं, फोर्स लेबर, ते अबॉलिश करण्यात आलेलं आहे, की ते ऍक्सेप्टेड नाहीये. मग ती गोष्ट झाली की बॉन्डेड लेबर याच्याशी रिलेटेड आहे. आणि 23 जे आहे फंडामेंटल राईट्स, त्याच्यावरच बेसिक म्हणून ऍक्ट तयार करण्यात आला होता. कोणता ऍक्ट तयार करण्यात आला होता? बॉन्डेड लेबर सिस्टम अबॉलिशन ऍक्ट. तो कधी केला होता? 1976. मग एवढं सगळं केलं असताना सुद्धा आता रिसेंटली भरपूर जण सापडले होते. त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉलमध्ये कंटिन्युअसली जिथं जे वीटभट्टी वगैरे असतात तिथं डेली वेजेस करणारे, किंवा त्याच्यानंतर त्यांना पैसे दिले जातात ऍडव्हान्स मध्ये, त्यांचे जनरेशन टू जनरेशन त्यांना बॉन्डेड लेबर, फोर्स लेबर त्यांच्याकडून करून घेतलं जातं. ह्या ज्या गोष्टी त्या बंद आहेत, तरी पण हे होतात. तर मग याच्यावरती काय ऑप्शन आहेत, किंवा काय काय सोल्युशन्स आहेत, काय चॅलेंजेस आपल्या समोर, की हे कसं थांबवायला पाहिजे. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून किंवा कोणते कोणते ऍक्शन्स घेतले जातात त्याच्यामध्ये, या गोष्टी आपल्यासाठी एक्झामसाठी महत्वाच्या आहेत. पुढची न्यूज काय होती? न्यू स्पेसीज ऑफ ड्रॅगन फ्लाय डिस्कवर्ड इन केरला's रबर प्लांटेशन्स नेम बाय लायरिओथेमिस केरलियानिस. बरोबर. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कोणती ती? ड्रॅगन फ्लाय झालं. त्याच्यानंतर ती ड्रॅगन फ्लाय झालं. मग ती कुठे सापडली आहे? रबर प्लांटेशन मध्ये. आता ही गोष्ट झाली की केरळमध्ये रबर प्लांटेशन होतं का? मग त्याच्यानंतर त्याचं कोणतं रबर बोर्ड वगैरे काही आहे का? ओव्हरऑल इंडियामध्ये आपण किती प्रोडक्शन करतो, त्याच्यानंतर त्याचं एक्सपोर्ट वगैरे करतो, की आपण त्याच्याबरोबर इम्पोर्ट पण करतो, की सेल्फ सफिशियंट आहे. मग ह्यामध्ये केरळ रबर जे आहे प्रोडक्शन, त्याच्यामध्ये केरळचं जे स्थान आहे ते किती येतं, त्यानंतर मेजरली कोणत्या लोकेशन वरती रबर प्लांटेशन केले जातं, रबर बोर्ड वगैरे असतं, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता दुसरी गोष्ट काय झाली, की ड्रॅगन फ्लाय जे आहे ते सापडलं होतं. मग ह्याच्याबद्दलच्या कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्यात त्या आपल्याला एक्झामसाठी महत्वाच्या आहेत. हे जे नाव आहे स्पेशली, की लॅरिओथेमिस केरियालिनिस, हे एक्झामसाठी विचारू शकतात, की हे जे नाव आहे हे खालीलपैकी कशासाठी? मग फिश देऊ शकतात, ड्रॅगन फ्लाय झालं, बटरफ्लाय झालं, हे देतं ना, त्याच्यापैकी कोणतं ते निवडायचं झालं. आणि त्याचबरोबर दुसरं काय, की ऑडोंटॉलॉजी. आता ही काय टर्म आहे ना, ती गोष्ट तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की हे काय म्हणतात त्याला. ठीक आहे. तर पुढची न्यूज काय होती? अ चान्स फॉर इंडिया टू पॉलिश द किम्बर्ले प्रोसेस. आता त्याच्यामध्ये एक्झामसाठी महत्वाचं काय? किम्बर्ले प्रोसेस. किम्बर्ले प्रोसेस काय असते? आणि यावर्षी काय इंडिया चेअर बनवणार आहे या प्रोसेसचा.
तरी काय, किंबर्ली प्रोसेस इज अ मल्टीनॅशनल मेकॅनिझम और स्ट्रक्चर फॉर गव्हर्निंग द ट्रेड ऑफ कॉन्फ्लिक्ट डायमंड्स. त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट डायमंड ही टर्म आहे ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर ते कॉन्फ्लिक्ट डायमंड्स म्हणजे काय, द रफ और प्री पॉलिश डायमंड्स विच आर यूज इलिगली बाय रिबेल और इन्सर्जंट ग्रुप्स अक्रॉस द वर्ल्ड टू अंडरमाइन और थ्रेटन लेजिटिमेट गव्हर्नमेंट्स. बरोबर, ती झाली कॉन्फ्लिक्ट डायमंड्स. म्हणजे काय झालं की जे इलिगली किंवा रिबेल ग्रुप्स वगैरे असतात ते माइन्स मधून वगैरे ते एक्स्ट्रॅक्ट करतात आणि त्याच्यानंतर ते बाहेर विकतात. त्याच्यामुळे कसं होतं की जे एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट आहे तिथले त्या सगळ्या सिस्टीमला मग त्यातून एक धोका तयार करायचा प्रयत्न करतात. एक पॅरलल गव्हर्नमेंट म्हणा तसं चालवण्याचा प्रयत्न करतात. मग त्याच्या अगेन्स्ट ही प्रोसेस मग ती कधी सुरू झाली होती, मे 2000 मध्ये. त्याच्यानंतर मेजरली कुठे झाली, साऊथ आफ्रिकामध्ये त्याची इनिशियल डायलॉग सुरू झाले होते. मग त्याच्यामध्ये किती 37 सिग्नेटरी पार्टीज होते 2003 मध्ये. ते आता आज किती आहेत, 86 कंट्रीज आहेत जे अप्रॉक्सिमेटली 99.8% ऑफ ग्लोबल रफ डायमंड प्रोडक्शन कंट्रोल करतात. बरोबर. मग याच्यामध्ये करंटली कोणत्या कोणत्या देशांमध्ये आहे मेजरली, तर अंगोला, बोट्सवाना, कॅनडा, काँगो, नामिबिया, रशिया. मग हे जे आहे ते अलोन 85% ऑफ रफ डायमंडचे प्रोडक्शन कंट्रोल करतात. याच्यामध्ये म्हणू का शकतात की फक्त आफ्रिकन कंट्रीजच्या बाबत आहेत किंवा फक्त आफ्रिकन कंट्रीज इन्व्हॉल्ड आहेत. नाही, याच्यामध्ये कॅनडा सुद्धा आहे ॲज अ नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट मधला कंट्री म्हणून, आणि रशिया पण आहे जो एशिया किंवा युरोप दोन्हीला रिप्रेझेंटेट करतो. ती पण गोष्ट झाली. मग ही गोष्ट झाली. मग त्याच्यानंतर मग आता ही जी आहे किंबर्ली प्रोसेस ती UN क्रिएटेड आहे, UN बॅक्ड आहे, ती गोष्ट झाली. मग त्याच्यामध्ये ती प्रोसेस ओव्हरऑल कशी असती, मग इंडियाचा रोल काय, जसं आपल्याला माहिती की ज्वेलरी वगैरेची झाले याच्यामध्ये इंडिया खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टर आहे. मग ह्याच्यामध्ये एज अ प्रोडक्शन मध्ये इंडिया पण प्रोडक्शन करतो की कसं आहे, ती गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट झाली. मग त्याचबरोबर जी मायनिंग होताना किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग होते, आता जसं सांगितलं की स्टेट लिंक अब्युजेस, ह्युमन राईट्स व्हायोलेशन्स, ह्युमन ट्रॅफिकिंग, एन्व्हायरमेंटल हार्म्स, अब्युजेस इन आर्टिझनल मायनिंग अँड इलिसिट ट्रेड चॅनल्स. हे जे प्रॉब्लेम्स आहेत की म्हणजे स्टेट रिलेटेड किंवा त्यांनी जरी सुरू केलं, त्यांनी जरी मायनिंग वगैरे केली, त्याच्यामध्ये हे चॅलेंजेस आहेत. मग इंडिया चेअरपर्सन म्हणून ह्याला कसं टॅकल करणार आहे. आता हे झालं IR म्हणून. आता ह्या गोष्टी झाल्या आपल्याला इथिक्ससाठी की ह्युमन व्हॅल्यूजला पण इंडिया कशी व्हॅल्यू देतो या गोष्टींमध्ये, की आपण जेव्हा चेअरपर्सन भरतो अशा जिथं अशा एखाद्या बॉडीचा जिथं ह्या सगळ्या चॅलेंजेस आहेत, ह्युमन जे व्हॅल्यूज आहेत त्याला प्रॉब्लेम क्रिएट केले जातात, अशा वेळेस इंडिया त्याला कसा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. बरोबर. मग त्याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये कोणकोणते आहेत, ही ट्रायपार्टेटिक ट्रायपार्टेट अग्रीमेंट आहे. मग याच्यामध्ये कोण कंट्रीज आहेत, त्याच्यानंतर जे ऑर्गनायझेशन्स आहेत, त्याच्यानंतर सिव्हिल सोसायटीज वगैरे ते झाले. मग ह्या ज्या गोष्टी आपल्याला प्रीसाठी इम्पॉर्टंट आहेत. पुढची न्यूज काय होती, अॅनिमिया ब्लड डिसऑर्डर्स कॅन डिस्टॉर्ट डायबिटीज टेस्ट HbA1c रिझल्ट से स्टडी. मग याच्यामध्ये एक्झामसाठी काय महत्वाचं आहे, अॅनिमिया काय असतो, तो कशामुळे होतो, मग त्याच्यामध्ये काही मग परत म्हणू शकतो की व्हायरल डिसीज आहे, बॅक्टेरियल आहे, व ह्या गोष्टी झाल्या. मग त्याच्यानंतर विचारलं जाऊ शकतं की H1A1C जी आहे ही गोष्ट कशाशी रिलेटेड आहे. आता आपल्याला माहिती डायबिटीज रिलेटेड वगैरे ती गोष्ट झाली. ह्या टर्म्स झाल्या जे आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर कोणती होती, ग्लुकोसिक फॉस्फेट डिहायड्रोजिनेस G6PD. याच्याबद्दल विचारू शकतात की ही टर्म रिसेंटली न्यूज मध्ये होती, ती कशाबद्दल रिलेटेड. ठीक आहे. पुढची न्यूज काय होती, ग्रॉस NPAs ऑफ शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स ॲट अ हिस्टॉरिक लो ऑफ 2.15% ॲज ऑफ सप्टेंबर. मग याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी काय महत्वाचं होतं, ग्रॉस NPA काय असतात, नेट NPA काय असतात, त्याच्यानंतर शेड्यूल कमर्शियल बँक्स काय असतात. आता शेड्यूल कमर्शियल म्हणजे ते शेड्यूलमध्ये ऍड केले गेलेत का, कोणत्या शेड्यूलमध्ये ऍड केलेत, मग ते शेड्यूल कोणत्या प्रोसेसने तयार केले गेले, मग ते लेजिस्लेटिव्ह ऍक्टनी कसं आहे. मग त्याच्यामध्ये बँकचं जे इन्क्लुजन असेल किंवा एक्सक्लुजन असेल ते कोण गव्हर्न करतं, मग RBI करती की गव्हर्नमेंट करती, हे आपल्याला पाहायचंय. बरोबर. मग त्याचबरोबर काय सांगितलं की शेड्यूल कमर्शियल बँक्स मध्ये हे सांगितलंय. मग आपण जे आहे ते नॉन शेड्यूल कमर्शियल बँक झाला किंवा NBFC झालं, यांची कंडिशन काय, हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं आहे की फक्त ह्याच्यामध्येच झालंय का. मग ग्रॉस NPA सांगितलं, मग नेट NPA वाढलेत का. मग त्याचबरोबर प्रोव्हिजनिंग जी असते, प्रोव्हिजनिंग आपण जे म्हणतो, आपले जे फायनान्स मिनिस्टर ते काय म्हणतात की ग्रोस NPA हॅज बीन कंटिन्युअसली डिक्लाइनिंग ड्युरिंग द लास्ट 8 फायनान्शियल इयर्स. द मिनिस्ट्री इन इन्फॉर्म द लोकसभा
This continuous decline in gross NPAs of scheduled commercial banks, including public sector banks, has led to reduced provisioning by them, which in turn has improved their profitability. मग याच्यामध्ये प्रोव्हिजनिंग म्हणजे काय असते ती गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यानंतर काय सांगितलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनिशिएटेड द ऍसेट क्वालिटी रिव्ह्यू इन 2015. आता हा काय असतो, आता ह्याला 11 वर्ष होत आले. मग ही सुद्धा महत्वाची होती की याच्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये काय काय परिणाम झाले. त्याचबरोबर पोस्ट विच इज द गव्हर्नमेंट इनिशिएटेड 4R स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी काय होती, मग त्याच्यामध्ये काय होते, रिकॉग्नायझिंग एनपीए, रिझॉल्विंग अँड रिकव्हरिंग व्हॅल्यू फ्रॉम स्ट्रेस्ड अकाउंट्स थ्रू क्लीन अँड इफेक्टिव्ह लॉस अँड प्रोसेसेस. त्याच्यानंतर रिकॅपिटलायझिंग पीएसबीज अँड रिफॉर्म्स इन बँक्स अँड द फायनान्शियल इकोसिस्टम. ठीक आहे, मग हे झाले 4Rs. मग ती काय होती, त्याच्यानंतर एनपीएस साठी जे आपण म्हणतो की बॅड बँक्स, मग ती सिस्टीम काय आहे, त्याच्यासाठी जे दोन वेगळे नाव आहेत, एक टेक्निकल नाव, ती कोणती होती, मग ती कशी प्रोसेस ती प्रोसेस कशी ऑपरेट केली जाते, ती गोष्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. पुढची न्यूज काय होती, सॉव्हरेन क्लाउड स्पेंड टू राईज 36% टू $80 billion इन 26, सेज गार्डनर. आता याच्यामध्ये काय सगळ्यात पहिले सांगितले की इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस, जसं आपल्याला मी मागच्या वेळेस पण म्हटलं होतं, सास म्हणून विचारलं होतं की सास म्हणजे काय, असं प्रश्न विचारला होता युपीएससीच्या प्रीला. तसंच झालं की इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस, IaaS, बरोबर. मग त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणती इम्पॉर्टंट आहे, सॉव्हरेन क्लाउड. आता सॉव्हरेन क्लाउड काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही टर्म न्यूज मध्ये आहे, तर याचा अर्थ काय आहे. सॉव्हरेन क्लाउड काय, इज अ क्लाउड सर्व्हिस वेअर डेटा इज लिगली प्रोटेक्टेड अँड फिजिकली स्टोर्ड विदिन अ कंट्रीज ओन बॉर्डर्स. ठीक आहे, म्हणजे स्वतःच्या कंट्रीच्या ओन बॉर्डरमध्ये भारताचा वगैरे डेटा वगैरे असेल, तो इंडियाच्या बॉर्डरच्या आतमध्येच असला पाहिजे, तो अमेरिकेमध्ये स्टोअर नाही झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसरी टर्म काय होती की जिओपॅट्रिएशन. मग आता ही टर्म सुद्धा महत्वाची आहे की ह्या टर्मचा अर्थ काय होतो, काय, अ ट्रेंड विच एम्स ॲट मिटिगेटिंग जिओपॉलिटिकल रिस्क, एन्श्योर रेग्युलेटरी compliance and boost data sovereignty through relocation would provoke cloud provider shift globally. म्हणजे जी जिओपॉलिटिकल चेंजेस वगैरे होतात की कोणती कंट्री बरोबर आपले चांगले रिलेशन्स होते, पण काही कॉन्फ्लिक्ट वगैरे झाला, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट झाला, त्याच्यामुळे रिलेशन्स खराब व्हायला लागले, जिओपॉलिटिकल टेन्शन्स तयार झाले, दोन कंट्रीज मध्ये झाले, आणि तिसऱ्या कंट्री त्यांच्याबरोबर ट्रेड वगैरे करतो, म्हणून त्यांचे आणि आपले सुद्धा रिलेशन्स खराब झाले. अशा कंडिशन मध्ये आपला जो डेटा आहे त्याला ऍज अ लेव्हरेज म्हणून कुणी दुसऱ्याने वापरू नये. त्याच्यामुळे काय गरजेचं आहे, आपला डेटा आपल्या बाउंड्रीमध्ये असला पाहिजे, त्याच्यावरती आपला कंट्रोल असला पाहिजे. ती फॉरेन कंपनी जरी असलं तरी त्याचा जो फायनल ऑथॉरिटी जी असेल ते आपल्या गव्हर्नमेंटचा असावा. मग ह्या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड हे आहे. मग ही गोष्ट आपल्याला मेन्ससाठी पण इम्पॉर्टंट आहे. मग इंटरनल सिक्युरिटी म्हणून विचारू शकतात की जी डेटाची आहे, जसं आपण म्हणतो डेटा इज न्यू आहे. मग डेटा सिक्युरिटी करण्यासाठी किंवा आपला जो डेटा जे फॉरेन कंपनीज झाल्या, मग एआय टेक्नॉलॉजी वगैरे झाल्या, आपण डेटा सेंटर तयार करतो, मग ह्याच्यामध्ये आपण डेटा भारतामध्ये कसा सिक्युअर केला पाहिजे, मग जिओ पॉलिटिक्सच्या बाबतीत पण विचारू शकतात ही गोष्ट. चालेल, ठीक आहे. जी तुम्हाला विचारलं होतं की नो कॉन्फिडन्स मोशन बद्दलच्या गोष्टी, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.